हॅलो, मी गायत्री तांबे देशपांडे. 2003 साली मी आणि माझा नवरा, तोही चित्रकार आहे बरं का, आम्ही दोघंही इंग्लंडला गेलो होतो. आणि तेव्हा तिथली कंट्री साईड फिरायचा आम्हाला खूपच म्हणजे एक अट्रॅक्शन होतं, खूप इच्छा होती. त्यामुळे जवळ आम्ही जिथे राहत होतो तिथून जवळच एक लिंकन नावाचं छोटंसं गाव होतं, छोटंसं टुमदार गाव. आणि तिथले ना कॅथेड्रल्स आणि कॅसल्स खूप फेमस होते. सो म्हटलं चला बघूया तरी कसं आहे इंग्लंडची कंट्री साईड. सो गेलो, छान कॅथेड्रल बघितलं, कॅसल बघितलं. स्टेशनकडे परतताना म्हणजे चालतच निघालो होतो आम्ही, तिथे चालतच फिरणं जास्ती सोयीस्कर पडत होतं. हवाही अप्रतिम होती, त्यामुळे मस्त चालत निघालो. चालत येता येता असा उतार होता. उतारावरून येता येता डावीकडे एक म्युझियम वजा आर्ट गॅलरी आम्हाला दिसली बरं का. आता दोघंही चित्रकार, इंग्लंडमध्ये आहोत, म्हटलं बघूया तरी काय आहे त्या आर्ट गॅलरीत. गेलो आतमध्ये गेलो तर तसा शुकशुकाटच होता. आता इथे अगदी काय युरोपियन मास्टर्स आपल्याला बघायला मिळतील वगैरे असं आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. म्हणजे किंबहुना त्या आविर्भावातच आम्ही गेलो की काही इथे आपल्याला फार काही विशेष बघायला मिळणार नाही, पण ठीक आहे इथल्या लोकल आर्टिस्टचं काम तरी बघूयात. म्हटलं बघूयात तरी काय करतायत इथले लोकल आर्टिस्ट. गेलो आतमध्ये, फिरतोय, छान कामं बघायला मिळाली. एक तिथलं कंटेम्पररी आर्टिस्टचं एक्झिबिशन होतं, छोटंसं वेगळं काम होतं, छान होतं, बघायलाही मजा आली. हळूहळू आत गेलो. एका 1.5-2 फुटी चित्र असेल कदाचित, हो तेवढंच होतं. तिथे जाऊन थांबलो. जरा वेळ बघितलं तर मी थबकलेच. पहिले नवऱ्याला बोलवलं, म्हटलं अरे अजय ये इकडे बघ, इथे खाली सही कोणाची बघ, पिकासो. तोही जरा शॉकमध्येच गेला. तो म्हटला की गायत्री थांब, परत एकदा बघू देत मला. आणि बघतोय तर ॲक्च्युली पिकासोची सही होती. तपासल्यावरही तेच बघतोय आम्ही. आम्हाला 2 मिनिटं इतका शॉक बसला होता की या खेड्यात ही छोटीशी आर्ट गॅलरी किंवा म्युझियम आपण म्हणू त्याला, आणि तिथे पिकासोचं चित्र. तुम्हाला सांगते तिथल्या चित्रकार रसिकांचा काय किंवा तिथल्या जनतेचा काय किंवा चित्रकला विद्यार्थ्यांचा काय हेवा वाटला हो खूप, खरंच. आता आपल्याकडे असे दिवस कधी येणार की एखाद्या खेड्यात एखादा दिग्गज कलाकाराचं चित्र आपल्याला बघायला मिळेल. असो, पिकासो म्हणजे चित्राचा जादूगर म्हणून आज सगळे ओळखतात. म्हणजे जगप्रसिद्ध आहे हे नाव. त्याचं नाव कोणाला माहीत नाही असं नाही, पण त्याचं काम कोणी बघितलंय, किती लोकांनी बघितलंय, खूप कमी, नाही का. लहानपणापासूनच पिकासोच्या प्रतिभेची दखल घेतली गेली, कारण स्पेनमध्ये होता आणि त्याचे म्हणजे चित्रकला शिक्षकाचाच तो मुलगा, म्हणून त्याच्या प्रतिभेची दखल खूप लवकर अगदी लहान वयातच घेतली गेली. त्यांनी त्याच्या आयुष्यात बेसुमार काम केलं, इतकं की त्याच्या कामाचेही कालखंड आहेत. म्हणजे त्याच्या काळात तुम्हाला ब्लू पिरियड मिळेल, एक पिंक पिरियड मिळेल, असे अनेक पिरियड्स आहेत. अनेक म्हणजे एकेका रंगावर त्यांनी मालिका केलेल्या आहेत. असे कालखंड आहेत त्याच्या कामाचे. वास्तववादाकडून आधुनिकतेकडे जाताना जो काही पिकासोचा प्रवास होता, तेव्हा त्याने त्याच्या सिनियर आर्टिस्ट ब्राक बरोबर खूप काम केलं. आणि तेव्हा त्यांनी क्युबिझम या एका पंथाची, म्हणजे घनवाद या पंथाची सुरुवात केली. सेजा या आर्टिस्टकडनं त्याने प्रेरणा घेतली होती. त्याच्या कामावर त्याचा बराच इन्फ्लुएन्स दिसतो. आणि मग त्यातून त्यांनी क्युबिझमचा निर्माण केला असं म्हटलं तरी चालेल.